माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा. कोकाटेंची अटक तूर्तास टळली. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर. 2 वर्षाच्या शिक्षेची तूर्त अंमलबजावणी नाही. कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या हातात. हायकोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत वाचून आमदारकीबाबत विधिमंडळ निर्णय घेणार. सातारा ड्रग्ज प्रकरणाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा दूरान्वयानं संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण. शिंदेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका. उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख. 1 दिवस हे खरं होईल जिंदालांचं वक्तव्य, तर मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय, फडणवीसांची प्रतिक्रिया. एप्स्टाईन फाईल्समधल्या नव्या 68 फोटोंमुळे खळबळ. ट्रम्प, बिल क्लिंटन, बिल गेट्स यांचे मुलींसोबतचे आक्षेपार्ह फोटो. अल्पवयीन मुलींच्या शरीरावर वादग्रस्त लोलिता कादंबरीतली वाक्य. रशिया, मोरोक्को, इटली आणि आफ्रिकेतल्या मुलींचे पासपोर्टचे फोटोही व्हायरल. राज्यातल्या 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या निवडणूक. 23 नगराध्यक्ष आणि 143 सदस्य पदाच्या जागांसाठी उद्या सकाळपासून मतदान. 21 डिसेंबरला लागणार सर्व नगरपरिषदांचा निकाल. मुंबई महापालिकेत 127 जागा लढवण्यासाठी शिवसेना नेत्यांचा एकनाथ शिंदेंवर दबाव असल्याची माहिती. सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये स्वबळावर 227 जागा लढवण्याची मागणी. ठाकरे बंधू संयुक्त सभेनं प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता. मुंबईसह नाशिक, ठाणे, पुण्यात एकत्रित सभा होण्याचा अंदाज. प्रचारात दोघं भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावे, कार्यकर्त्यांची इच्छा. ठाणे, नवी मुंबई, नाशिक महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे भाजपाचे संकेत. रवींद्र चव्हाण आणि संजीव नाईक यांच्यात 1 तास चर्चा. युती झाल्यास भाजपात गटबाजी होण्याची शक्यता. खासदार निलेश लंके यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना रायगडावर येण्याचं निमंत्रण. मार्च महिन्यात गडकिल्ले स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याची विनंती. त्रिनिदाद टोबॅगो बेटावर उभारणार मिनी अयोध्या. कॅरेबियन देशातलं मंदिर परदेशातल्या भाविकांचं आकर्षण ठरणार. दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अग्रवाल सोबत चाहत्यांचं गैरवर्तन. हैदराबादमध्ये द राजा साहब या आगामी चित्रपटाच्या गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात धक्कादायक प्रकार. कर्नाटकातल्या कारवार नौदल तळावर चीनी GPS डिव्हाइस लावलेला सीगल पक्षी आढळला. INS कदंब तळाजवळ पक्षी सापडल्यानं खळबळ. बांगलादेशात विद्रोही नेता उस्मान हादी याच्या हत्येनंतर ढाक्यात आगडोम. शुक्रवारच्या नमाजानंतर हजारो लोकांची रस्त्यावर निदर्शनं. नागपूरच्या बुटीबोरीत आवादा कंपनीच्या निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळली. 3 कामगारांचा मृत्यू. टेस्टिंग सुरू असताना पाण्याच्या दाबानं टाकी कोसळली. सारंगखेड्याच्या अश्व बाजारात 4 कोटींची उलाढाल. आणखी 5 दिवस यात्रा चालणार. 50,000पासून कोट्यवधींचे घोडे बाजारात.